गुटखा विक्रीवर शासनानं बंदी घातलेली असताना देखील जिल्हाभरात गुटखा तस्करीचं सत्र सुरूच आहे। अमरावतीहून कोपरगावच्या दिशेनं येणाऱ्या गुटख्यानं भरलेल्या आयशर ट्रकवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि विशेष पथकानं मोठी कारवाई करत छापा टाकलाय। या कारवाईत सुमारे 76,80,000 रुपये किमतीचा गुटखा आणि MH46 BB 8098 क्रमांकाचा एक ट्रक असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। अमरावतीहून कोपरगावच्या दिशेनं एक संशयास्पद ट्रक येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून ट्रक अडवला। यावेळी झडती घेतली असता विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। धन्यवाद। दरम्यान या धाडसी कारवाईत कोपरगाव शहर पोलिसांसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदिवे, सुनील पवार, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर आणि पोलीस शिपाई उमेश खेडकर, अमोल कांबळे, सुनील दिघे, संभाजी बोराडे, दीपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे यांनी अत्यंत चिकाटीने सहभाग घेतला। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून DYSP संतोष खाडे आणि त्यांच्या पथकाचं विशेष कौतुक केलं जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।